नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा कसोट्यावर आधारित खूप महत्वाचा प्रश्न आहे. बघा काय म्हणतोय, 1001 या संख्येला डॅश डॅश म्हणजे खालीलपैकी या संख्यांनी निशेष भाग जातो म्हणजे बाकी शून्य उरते. बघा मग आपण प्रत्येक ऑप्शन आपल्याला चेक करून बघू. याच्यामध्ये 5 आहे. बघा 5 ची कसोटी काय म्हणते, संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असला तरच 5 ने भाग जातो. इथे 1 आहे, 5 ने भाग जाईल का, जाणार नाही. म्हणजे हे ऑप्शनच कटून गेलं. पुन्हा दुसरं ऑप्शन बघा, 3 आहे, 7 आहे. आधी 3 न बघू, 3 न जातंय का. चला 3 ची कसोटी काय म्हणते, संख्येतील अंकाची बेरीज 3 च्या पाड्यात आली पाहिजे किंवा 3 च्या पटीत आली पाहिजे. बघा 1 आणि 1 2, 0 ऍड करून काय फायदा का नाही, बेरीज झाली 2. 3 च्या पाड्यात 2 येतात का, नाहीत येत. म्हणजे हे पण ऑप्शन गेलेलं आहे. पुन्हा आता राहिलं काय बघा, 11 13 17 आणि 7 11 13. आता बघा आधी आपण किती 11 13 17 आणि 7 11 13. बघा याच्यामध्ये दोन कॉमन कोणते बघा, 11 13 11 13 म्हणजे दोन्हीनं भाग जाणारच ह्याला. फक्त आपण चेक कोणतं करायचं, 7चं आणि 17चं. बरोबर आहे का. बघा कारण परीक्षेमध्ये आपल्याला वेळ वाचवायचा. बरोबर. बघा आता पहिल्यांदा आपण 7 न चेक करू, पुन्हा 17 चेक करू. ज्यानं भाग जाईल ते उत्तर बरोबर येईल. काय 1001. आता 7 ची कसोटी काय म्हणते, शेवटचा जो अंक आहे त्याची दुप्पट करायची आणि राहिलेल्या संख्येतून वजा करायचं. चला 1 ची दुप्पट किती, 2. 100 मधून 2 गेले, किती राहिले बघा, 98. 98 ला 7 ने भाग जातो का, जातो ना. 14 सत्ती 98. 98 ला 7 ने भाग गेला म्हणजे 1001 ला पण 7 ने भाग जाणार. म्हणजे बघा 7 ने भाग गेला, 11 आणि 13 तर जाणारच होता. म्हणजे पर्याय क्रमांक आपलं 4 बरोबर येणार. आता तुम्ही म्हणता 17 न जातो का नाही, 17 ने भाग घालून बघू, 100% जाणार नाही. बघा चला 17 17 1 17 17 5 85, किती उरले 15. आता किती आलं 51. 17 9 53 असतं. 151 17च्या पाड्यात येत नाही, 17 ने निशेष भाग जाणार नाही. म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 4च बरोबर येणार. धन्यवाद.